2026 मध्ये घरकुल योजनेसाठी कोण पात्र असणार, त्यानंतर कागदपत्रे कोणती लागतील, अर्ज कोठे करावा, तसेच यासाठी अनुदान किती मिळेल, याच संदर्भात आज आपण थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता घरकुल योजना म्हणजे काय, तर ज्या कुटुंबांकडे स्वतःचे पक्के घर नाही अशा गरीब आणि गरजू कुटुंबांना शासनाकडून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। या अंतर्गत PM आवास योजना, रमई योजना तसेच शबरी योजना अशा विविध योजनेअंतर्गत हे घरकुल अनुदान दिले जात असते। आता यासाठी कोण पात्र आहे? घरकुल योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, पक्के घर नसावे, गरीब कुटुंब असावं, अनुसूचित जाती जमाती किंवा आर्थिक दुर्बल जे घटक असतील अशा घटकांना प्राधान्य देण्यात येते। लाभार्थ्यांसाठी लागणारी कागदपत्रे यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, बँक पासबुक, जॉब कार्ड, मोबाईल क्रमांक आणि जमिनीचा उतारा असे कागदपत्रे यासाठी लागतात। आता अर्ज कसा करावा? घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत कार्यालय किंवा ग्रामसेवक यांच्याकडे संपर्क करावा। काही योजना ऑनलाईन देखील उपलब्ध असतात, म्हणजेच की मागच्या वेळेस घरकुल योजनेसाठी सेल्फ सर्वे करण्याची मुभा देण्यात आलेली होती, ज्या अंतर्गत लाभार्थी स्वतःचा घरकुलसाठी स्वतःच अर्ज करू शकत होता। घरकुल बांधण्यासाठी किती अनुदान मिळते? योजनेनुसार शासनाकडून घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। ग्रामीण भागात साधारणपणे 1,20,000 रुपयेपर्यंत अनुदान हे दिलं जात असतं। यामध्ये आता नवीन वाढीव 2,10,000 पर्यंत अनुदान हे मिळत असते। आता लाभार्थींची यादी कशी बघावी, तर यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे यावर जाऊन आपण आपले गाव, तालुका, जिल्हा अशी माहिती देऊ शकतात, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। आपण त्यावर क्लिक करून आपली लाभार्थी यादी बघू शकता। अर्ज करण्यासाठी महत्त्वाची सूचना: अर्ज करताना चुकीची माहिती देऊ नका। कागदपत्रे पूर्ण आणि अपडेट असणे आवश्यक आहे व ग्रामसभेतील मंजुरीनंतरच पुढील प्रक्रिया ही होत असते। त्यामुळे अगदी व्यवस्थित माहिती आपण अर्ज करताना द्यावी, जेणेकरून नंतर त्रुटी नको यावी। मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा व अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।